तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज चाललो आहे मरीन ड्राईव्हला मॉर्निंग वॉक करण्यासाठी. सकाळ सकाळ आता 5 वाजलेले आहेत. संडेचा वेळ आहे. तर मी विचार केला ऐकलं की मरीन ड्राईव्हला आहे ना सकाळी सकाळी ॲक्टिव्हिटीज होतात. तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात, त्या आपण बघूया, अनुभवूया की नक्की खरंच होत आहेत की नाही होतं ते पण आयडिया नाही आपल्याला. आणि खूप धमाल होईल. जर्नी बघा तुम्ही. मी आता वाशीला जाणार आहे. वाशीवरून मला माझा मित्र पिक करणार आहे. मग तिथून आम्ही डायरेक्ट मरीन ड्राईव्हला जाऊ. तर चला मग आपली जर्नी स्टार्ट करूया. तर मी आता वाशी स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आता मी वाशी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. तर आता माझा मित्र येईल. मग मित्र आला की मी डायरेक्ट मग तिथून आम्ही डायरेक्ट मरीन ड्राईव्हला निघू. तर फायनली माझा मित्र आलेला आहे. गुड मॉर्निंग. तर आम्ही आता रेडी झालो आहे. दिसत नाही थोडं. तर आम्ही आता निघतो डायरेक्ट मरीन ड्राईव्हला. गणपती बाप्पा मोरया. जर्नी स्टार्ट झालेली आहे मरीन ड्राईव्हला जाण्याची. तर तिथे आता सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे बघूया, आपण एक्सपिरियन्स घेऊ तिथं जाऊन आणि मजा करूया, धमाल करूया, बघूया तिथं थोडंसं फिरूया ह्याच्यावरती किनाऱ्यावरती आणि एन्जॉय करूया. आणि बघू तिथं काय काय अजून डान्स वगैरे पण करतात मी ऐकलंय. तर बघू तर डान्स वगैरे करायला भेटेल तिथे, तर आपण ट्राय करूया. आम्ही आता फ्रीवे घेतला. चेंबूरवरून आम्ही लेफ्ट घेतला आणि फ्रीवे करून आम्ही विचार केला मागून जाऊया. तर हा रोड एकदम मोकळा आहे. तर तुम्ही पण कधी समजा ट्रिप करणार असेल मॉर्निंगला, तर मॉर्निंगला ट्रिप करा, कारण मॉर्निंगला रोड एकदम मोकळा असतो आणि लवकरात लवकर आपण पोहोचू शकतो जिथं जायचं आपलं तिथे. तर खूप एन्जॉय, म्हणजे खूप चांगलं वाटतंय. सकाळी सकाळी निघतो आणि मॉर्निंगला निघाल्यावरती एकदम फ्रेश वाटतंय. आता आम्ही आहे ना एक्सप्रेस वे वरती आहे आणि एक नजारा एकदम जबरदस्त वाटतोय फ्रीवेवरती. हा, तेच फ्रीवे एक्सप्रेस वे एकच ना. तर आता आम्ही तुम्हाला नजारा दाखवतो, काय सीन वाटतोय बघा. जर तुम्ही अटल सेतूवरून आला ना, बेलापूर साईडून आला, जे उलवे वगैरे त्या साईडून, तर इथे कनेक्ट होणार डायरेक्टली. तर इथून हा कनेक्ट होऊन डायरेक्ट मग पुढे कुलाब्याला जातो. तर सीन काय जबरदस्त वाटतं ना. इकडून येण्याचा तो वरचा साईडला होता ना, तो येण्याचा होता आणि इकडून मला वाटतं तो असेल कनेक्ट. तर आता आपण असं हळूहळू आपली जर्नी करूया, हळूहळू आपण एक्सप्लोर करत त्यात जाऊया. आम्ही आता व्हाईट हाऊसच्या इथे आलेलो आहे, मागच्या साईडनंच. आता CST आम्ही क्रॉस केला. व्हाईट हाऊसवरून सगळं पुढे आता मरीन ड्राईव्हला निघू.
मरीन ड्राईव्हच्या जवळपास पोहोचलेलो आहे आणि असं झालंय की वातावरण एवढं काळोख झालंय, बाहेर ढग आहेत भरपूर, असं वाटतं की पाऊस येईल. तर बघू पाऊस आला तर पावसामध्येच एन्जॉय करूया. आता आम्ही पोहोचलोय एअर इंडियाच्या इथे पोहोचलोय, मंत्रालयाच्या इकडे, मंत्रालय म्हणतो पुढे. हा बघा, तर आम्ही आता मंत्रालयाच्या इथे पोहोचलोय. बघा सीन बघा, हे मंत्रालय. तर फायनली मरीन ड्राईव्हला आम्ही पोहोचलेलो आहे. तर हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर हा बघा, हा आहे मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. इकडे आय थिंक मॅरेथॉन चालू होते, पळतायत. तर इकडे वातावरण तर जबरदस्त वाटतंय. वरती साईडला तुम्हाला दाखवतो वातावरण. आणि मॉर्निंगला सगळे मॉर्निंग वॉक करतायत सर्वच. तर बघा वरती चढूया आपण. काय सीन वाटतं बघा, सीन मस्त वाटतं. बॅकग्राऊंडला पूर्ण निसर्ग एकदम जबरदस्त वाटतं. बघा ढग कसे आलेत वरती, पाऊस आणि शक्यता आहे. तर मी आता ना पुढे, आम्ही इथे उतरलो मागच्या साईडला आधी. तर मरीन ड्राईव्हवरून हळूहळू आम्ही गिरगाव चौपाटी साईडला चाललो आहे. तर वॉकिंग करत करत बघूया मध्ये काय ॲक्टिव्हिटीज होत आहेत की काय. आता तसं काय दिसत नाही, पण मॉर्निंगला एकदम वाईब जबरदस्त आहे मॉर्निंग. आणि थोडंसं आभाळ पण आलेलं आहे आणि सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला पण मस्त वाटतं आहे. थोडंसं पावसाचं वातावरण वाटतं, पाऊस आला आहे थोडाफार, पडतोय थोडा थोडा थोडा. तर जोरात आला पाऊस, तर बघूया. तर आम्ही अर्ध्यापर्यंत चालत आलेलो आहे. थोडंसं बोललो बसूया वॉकिंग करून करून. बाकी तर ॲक्टिव्हिटी वगैरे काही एवढं दिसलं नाही. तिथे योगा करत होते थोडं नॉर्मल, बाकी एवढं काय नाही. मला वाटतं आय थिंक जास्त लवकर आलो की काय. मला वाटतं 7 वाजेपर्यंत आम्ही बघूया, वेट करूया आणि मग नंतर मग 7च्या नंतर 7-7:30पर्यंत आपण मग निघूया. तर इथे थोडंसं आम्ही बसतो, रेस्ट करतो आणि मग नंतर पुढे जातो. तर इकडे वातावरण खूपच मस्त आहे. सकाळी सकाळी खरंच तुम्ही या. आणि मॉर्निंगला तो मॉर्निंग वॉक केलं ना तरी जबरदस्त आहे. थंडगार वारं सुटलं आहे, वरती आभाळ आहे. इकडे हा नजारा बघून आहे ना शांतता वाटते. आम्ही आता जवळ थोडं कोस्टल रोडच्या जवळच आहे. तर कोस्टल रोड करता करता आम्ही चौपाटीला जाऊ, गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटीला बघूया मग कसं पुढचं काय प्लॅनिंग होतं ते. तर एकदम भारी वाटतंय. ॲक्च्युली कसाबला जिवंत पकडणारे जे शहीद तुकाराम ओंबळे होते ना, ते ॲक्च्युली ह्यांच्या गावचे. आणि त्याने ज्याला जिथं पकडलं तो स्पॉट इथंच आहे. हा स्पॉट आहे तो. तर बघा हा स्पॉट आहे तो जिथे कसाबला पकडलं होतं. त्यांचा पुतळा पण बांधलेला आहे इथे. हा बघा, हा स्टॅच्यू त्यांचा बनवला आहे. हा बघा, प्रेरणास्थळ. तर चौपाटीच्या एंट्रीच्या बाजूला तो पुतळा बनवलेला आहे, स्टॅच्यू बनवलेला आहे. त्यांचं स्मारक बनवलेलं आहे. तर एक दिवस आपण त्यांच्या गावाला भेट देऊया. ते ॲक्च्युली ह्यांचंच गाव आहे, ते माझ्या मित्राचंच आहे.
तर एक ब्लॉग आपण तिकडे बनवूया. तर आम्ही आता चाललो वाळकेश्वरच्या साईडला, मलबार हिलच्या इथे. कारण तिथे एक मित्र आहे, म्हणजे माझ्या मित्राचाच मित्र आहे तिथे, तर त्यालाच भेटायला चाललो आहे. तर हे बघा आता इथून आम्ही वरती चाललो वाळकेश्वरला. खंडोबा मंदिर. तर आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलं आणि आलो इथेच. मित्राचं पंढरपुरी चहा आहे, तिथेच आलो आहे. तर आपला मित्र नाव काय मित्र तुझं? प्रमोद. आणि हे वडील आहेत, ते वडील आहेत. तर यांचं खंडोबा मंदिराच्या समोरच शॉप आहे, पंढरपुरी चायचं. मलबार त्या साईडला मलबार हिल आहे. तर मलबार हिलच्या खालच्या साईडला आल्यावरतीच हे जय मल्हारचं मंदिर आहे. समोर बाणगंगा. ओके, ही बाणगंगा का? ओके. तर ह्या साईडला कधी आला तुम्ही तर इथे नक्की विजिट द्या. कोल्हापूर पंढरपूरच्या आहे. तर आमच्या दादाने आम्हाला उपमा दिलेला आहे. उपमा मी ब्रेकफास्ट करू आणि मग इथून मस्त लागतं. खाना काय खाना का ठेवा. गुळाचा चहा घेतलेला आहे, पंढरपूर चहा. एक नंबर टेस्ट लागते. तर आपला ब्रेकफास्ट आणि चाय वगैरे आपण पिला इथे. तिथून आपण आता पुढे निघूया. आपण बाबांना धन्यवाद द्या. धन्यवाद बाबा. आणि तुमचं चहा पण उत्तम आहे. आणि मी सांगितलं माझ्या व्ह्युअर्सला ते मित्र जवळपास असेल तर किती आहे. कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं होतं? 2 महिने. 2 महिने झाले. आमची ग्रँड रोडला बी शाखा आहे. ओके. ग्रँड रोडला पण, ग्रँड रोडला कुठे शाखा आहे? वेस्टला. ओके, ग्रँड रोड वेस्टसाठी आहे. ग्रँड रोड वेस्टला एक शाखा आणि इथं आपल्या मलबार हिलच्या हा वाळकेश्वर बाणगंगा राजभवन परी. ओके ओके. तर ह्या साईडला तुम्ही कधी असाल तर जवळपास असाल तर मग इथे नक्की व्हिजिट द्या. आपण आता इथून पुढे निघूया. त्यांना धन्यवाद करू आणि आपण पुढे निघूया. तर आम्ही मित्राच्या इथे चाय पिला, पंढरपुरी चाय. गुळाचा चहा होता, मस्त स्वाद होता एकदम. तर आता आम्ही इथून निघालो आहे. तर आता निघून सरळ आता आम्ही घरच्या साईडलाच जातो आहे. तर घरीच निघूया. मॉर्निंग वाईब तर चांगली होती. मरीन ड्राईव्ह आम्ही फिरलो चांगला मस्तपैकी. सगळं एन्जॉयमेंट झालं. थोडं ॲक्टिव्हिटी नव्हत्या, जसं मी नेटवरती बघितलं होतं की ते डान्स वगैरे असतो, ॲक्टिव्हिटी करतात. कदाचित आज नसेल, ते कधी येत असेल काय माहीत नाही. तर योगा वगैरे थोडंसं चाललं होतं, बस एवढंच. पण मॉर्निंगला तिथं वॉकिंग करणं आणि तो निसर्ग तो हे करणं, आजमावणं, किंवा तर बोलू शकतो आपण निसर्ग अनुभवाचा असेल ना, तर नदी आपल्या समुद्राच्या किनारी यायचं, इकडे निवांत बसायचं. पण उन्हाच्या आतमध्ये या, सकाळ सकाळ आलं तर ते मजा आहे. तर चला मग आपण आता इथून डायरेक्ट घरी निघूया. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.